हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी विद्या स्वागत करत आहे तुमचे माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही मीरा रोडला जाण्यासाठी निघालो, पण पहिल्यांदा भूमीला भूक लागली म्हणून आम्ही दादर श्रीकृष्ण वडापाव तिथे आम्ही शेवपुरी घेतली, फ्रँकी घेतली. भूमीने ते खाल्ली आणि नंतर मग आम्ही रेल्वे स्टेशनला आपलं ट्रेन पकडली, भेटली आम्हाला मीरा रोड स्टेशनला. उतरलो आम्ही, ऑटो मिळाली आणि आम्ही आंटीच्या घरी गेलो. अंकलचा 75वा बर्थडे होता, त्यामुळे तो सेलिब्रेट GNS मध्ये करणार होते म्हणून आम्ही सर्वजण गेलो होतो. त्यांचे पण गेस्ट आले होते, आंटीचे, अंकलचे, आणि आम्ही पण गेलो होतो. आणि GNS ग्रुपमधले एक 100-150 लोक ते तिथे रोज येतात आणि ते रोज गाणं गायचं, डान्स, असं योगा, असं प्रत्येक गोष्ट एक एक दिवशी त्यांची असते, ते ते लोक करत असतात. आणि ते लोक इतके, म्हणजे त्यांना बघून आपल्याला एवढी एनर्जी येते ना, की प्रत्येक जण 60+ आहेत, कोण 70, 80, 85, पण त्यांना बघून आपल्याला एवढी एनर्जी येते ना, खूप छान वाटतं. आंटी अंकलला भूमीने गिफ्ट दिलं. आणि ही आंटीची नात आहे, तुम्हाला मागच्या वेळा ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं. आणि हे आंटीचा मुलगा आहे हा. आणि हा आंटीच्या सुनेचा भाचा आहे हा. आणि मी बसली होती तिथे आंटीवर, मुलांबरोबर मी खेळत होती. ते हा छोटा भाऊ आहे, त्याचा छोटा भाऊ आहे. दोघं जण मस्त मस्ती करत होते, ते मग बघत होती आणि त्यांच्या बरोबर एन्जॉय करत होती. नंतर आम्ही GNS ला आलो. सुरुवातीलाच एक हे होतं, सिंगिंगचं होतं, त्यांनी छान गायलं होतं ते मस्त. त्यांचे जे चेअरमन असतात ते ठरवत असतात की आज कोणी कोणी डान्स करायचा. तर हे 5-6 जणी आहेत, ह्यांचे आज डान्स भाग होता, ह्यांचा सहभाग होता आज, त्यामुळे त्यांनी डान्स केला आज. खूप छान डान्स केला. त्यांचा डान्स बसवतात. आरती म्हणून एक आहेत, ते त्यांची कोरिओग्राफी करतात आणि मग ते हे लोक डान्स करतात, खूप छान करतात. आता बघा, यांचं वय बघा, पण त्यांच्या हिशोबाने त्यांच्यामध्ये एनर्जी किती आहे ती बघा. असं वाटतं ना की त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. खूप छान वाटतं मला. मी GNS मध्ये ज्या ज्या वेळेला जाते त्या त्या वेळेला खूप छान एनर्जी घेऊन येते आणि खूप पॉझिटिव्हिटी मला तिथे गेल्यावर मिळते. सगळी लोक एवढी छान आहेत आणि म्हणजे त्यांचे अनुभव पण, खूप वर्षांचे अनुभव पण आहेत. ह्या चेअरमन आता गेल्या, त्या चेअरमन आहेत सरोज मेहरा म्हणून. त्या खूप इतक्या छान आहेत की त्या सर्वांना सांभाळून सगळ्यांना, जे कोणी म्हणजे असं नाही की कोणाला एकालाच आपण हे केलं, सपोर्ट केला. त्या इतक्या सर्वांना, जे मागे आहेत त्यांना पण सपोर्ट करणार, जे पुढे बसले आहेत त्यांना सुद्धा, सर्वांना त्या घेऊन छानपैकी अशा हे म्हणजे सर्वांना घेऊन त्यांचं कार्यक्रम जे काय असतं ते करत असतात. इतक्या छान आहेत की त्यांनी लेडीजला, तिथे आलेल्या जे लोक साडी नेसूनच होते, कधी त्यांनी ड्रेस घातला नव्हता, कधी जीन्स घातली नव्हती, कधी स्कर्ट घातला नव्हता, कधी वन पीस घातला नव्हता, त्या प्रत्येक दिवसाला त्या ठरवून आज हा ड्रेस घालायचा, स्कर्ट टी-शर्ट पहन के आने का है, आज ये पहनना है, वो पहनना, असं वार ठरवून त्या इतक्या महिलांना, सर्व म्हणजे ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या गोष्टी अनुभवल्या नव्हत्या, कधी आपण वापरल्या नव्हत्या, काय घेतलं का घातलं नव्हतं, त्या त्या सगळ्यांनी आता या वयामध्ये पण इतकं एन्जॉय करून इतकं छान लाईफ जगतात. मला त्यांच्याकडून असं वाटतं की भरभरून घेण्यासारखं आहे. मी जाईन त्यावेळेला मला इतका आनंद होतो आणि मला असं वाटतं की मी काहीतरी त्यांच्याकडनं मला शिकण्यासारखं आहे, ती मी काहीतरी माझ्याबरोबर थोडंफार तरी घेण्याचा प्रयत्न करत आहे, असं मला वाटतं. आता ह्या मोहिनी श्रीवास्तवजी म्हणून आहेत, त्या डान्स करतायत आणि त्यांचे ते मिस्टर आहेत. इतका सुंदर डान्स केला त्यांनी, काय सांगू तुम्हाला. आणि ते अंकल जे बसले होते, आणि तिथे एक गोष्ट आहे की तिथे कोणाला अंकल आणि आंटी बोलायचं नाही. तिथे असं बोलायचंय, सरोज मेहरा म्हणून आहे त्यांच्या इथे, त्यांनी रूल पाडलेला आहे की कुणालाही अंकल आणि आंटी बोलायचं नाही. ब्युटिफुल गर्ल, ब्युटिफुल बॉय असं बोलायचं. आणि इतकं सुंदर त्यांनी डान्स केला ना, म्हणजे बघा ना, आता तुम्ही, त्या 65 एज आहे त्यांचं, किती सुंदर डान्स केला त्यांनी. त्यांच्यामध्ये एनर्जी बघा. आणि दोघं जण अंकल आंटी किती सुंदरपैकी म्हणजे परफॉर्मन्स करतात. म्हणजे एकेकामध्ये की नाही, आपण जसं आपलं वय वाढतं, काय काय गोष्टी आपल्याला करता येत नाही, ते काय काय कलागुण आपल्यामध्ये लपलेले असतात, ते असे कधी ना कधी आपल्याला ज्या वेळेला आपल्याला स्टेज मिळतं, त्यावेळेला ते बाहेर कसे पडतात.
ह्याचं हे एक उदाहरण आहे. म्हणजे इथे जे कोणी डान्स पण त्यांनी कधी कंबर नाही, कधी पाय नाही हलवला, ते पण इथे डान्स करतात, गाणं गातात. सर्व काही इथे त्यांची पिकनिक जात असते. परत त्यांचं मग दर महिन्याला बड्डेचं जे ज्यांचे बड्डे असतात ते लोकांना मग उभा करून त्या महिन्यामध्ये त्यांचे बड्डे सेलिब्रेट करतात. परत कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर ते लोकं गिफ्ट देतात, रिटर्न गिफ्ट. आणि ज्याचा बड्डे आहे त्यांना जी-एन-एस तर्फे असं प्रत्येक वर्षीला वेगवेगळं असतं. कधी टिफिन देतात. आता ह्या वर्षीला मला वाटतं टॉवेल दिलेले आहेत असं. म्हणजे प्रत्येक वर्षीला नवीन-नवीन काही ना काहीतरी असं ते देत असतात. खूप छान असं मला जी-एन-एस बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. इतकं छान वाटतं ना जी-एन-एस. आणि त्यांची ज्या वेळेला ट्रिप जायची त्या वेळेला आंटीमुळे, म्हणजेच उषा आंटी, ज्या आपल्याकडे आल्या होत्या बघा आंटी हळदीच्या वेळेला, त्या आंटीमुळे मी ह्यांच्या प्रत्येक पिकनिकला जाते. आणि ते लोक पण मला भरभरून म्हणजे प्रेम देतात की हा बाबा विद्या को बुलाएंगे, विद्या ये पिकनिक में आना. मला खूप प्रेम देतात ते लोक पण. मला सगळेजण रिस्पेक्ट, प्रेम देतात. मला बरं वाटतं. मी प्रत्येक वेळेला जी-एन-एस मध्ये जाते त्या वेळेला काय ना काहीतरी मला एक शिकवण मिळते. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मला खूप आनंद होतो. आणि असंच मला आंटीमुळे इथे जाण्याचा मला मोका मिळाला. ह्या जी-एन-एस ग्रुपमुळे, आंटीच्या ओळखीमुळे मी तिकडे गेली. त्यांच्याशी सगळ्यांशी माझी ओळख झाली. आणि आता जरी मी कधी गेले तरी मला प्रेमाने, आनंदाने असे सगळेजण आवाज देतात विद्या म्हणून. आता हा आंटीचा बघा, आंटी आमची ऑलराऊंडर आहे. म्हणजे आंटी व्हॉलिंटियर आहे तिथली. तर ती सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असते. डान्स म्हणू नका, परत हे आपलं सिंगिंग म्हणू नका, योगा म्हणू नका, कोणत्या गोष्ट कुठे जरी कमी, तिथे आम्ही ह्या ह्या तत्वाची आंटी आहे. इतकं सगळ्यांना हेल्प करणारी आंटी आहे ना, की तिथे सरोज मेहरा तर आपल्या ज्या आहेत त्या तर चेअरमन आहेत. तर ह्यांना छोटी सरोज असं म्हणतात. खूप त्यांच्यामध्ये पण इतकी एनर्जी आहे ना, की वाखाणण्याजोगी आहे. आणि त्या घरामध्ये पण इतक्या सगळे पदार्थ इतक्या पटापट छान एवढे सुंदर बनवतात. आंटीच्या डान्स नंतर एक हास्य कवी आले होते. त्यांनी मिश्राजी म्हणून होते. त्यांनी खूप छान कॉमेडी असं खूप छान सगळ्या जी सरोज जी के लिए लिखूंगा और आपके लिए सरदार जी के लिए थोड़ी लिखूंगा। हमारे आप में कुछ ऐसा है भी नहीं कोई लिखे, इन्हीं के लिए लिख सकता हूँ। सरोज मैडम को 25 साल के पहले जो पंक्तियां मैंने लिखी थी वो मुझे याद आ रहा है। अगर आप चाहें तो मैं सुना दूं, लेकिन आपकी तालियां आगे से पीछे तक सरोज जी के लिए ऐसा होना चाहिए कि सरोज खूबसूरत हो अभी भी। तुम बहुत खूबसूरत हो, इसलिए लोगों की नजरों से खुद को बचाया करो। ये आंखों में काजल ही काफी नहीं है, गले में नींबू और मिर्च भी लटकाया करो। सरोज मैडम के लिए मैं क्यों कर रहा हूँ मालूम है? एक महीना के पहले मुझे फोन किया इन्होंने, सुरेश जी हम सीनियर सिटीजन का कार्यक्रम करते हैं। मैंने कहा ठीक है। बोले आपको आना है। मैंने कहा आ जाऊंगा। बोले नहीं आप जी स्माइल पर आने आते हो, आपका रेट बहुत ज्यादा है। हम अपने लोगों का कार्यक्रम कर रहे हैं, हमारा सीनियर सिटीजन हमारा परिवार है, हम उसमें बुलाना चाहते हैं। मैंने कहा मैडम आप टेंशन क्यों ले रही हैं, मैं आ जाऊंगा। बोले नहीं नहीं हम लोग ईमानदार भी हैं, बताओ कितना पैसा लोगे। मैंने कहा आपने अपने दिमाग में जितना सोच के रखा है उससे 10,000 रुपये कम दे देना। अच्छा। सरोज मैडम ने कहा बेटा आजा, मैंने 10,000 ही देने के लिए सोचा था। तो मैं तो आपके सामने एकदम निःशुल्क खड़ा हूँ, जब तक आपकी तालियां वालियां बजती। हर जगह हंसी, हर जगह है सर। मैं प्रतापगढ़ उत्तर प्रदेश का रहने वाला हूँ। कल मैं ट्रेन से आ रहा था, मेरे साथ एक घटना घट गई और हंसी कैसे निकलती है आनंद लीजिएगा। सर मैं ट्रेन से आ रहा था, जो घटना घटी उसमें कैसे हंसी निकली कि जितनी पी थी शाम को वो सब उतर गई। जितनी पी थी शाम को वो सब उतर गई, संवेदना के वो मेरे पर उतर गई। गाड़ी में मिली थी मुझको प्यार हो गया और मैं सो गया तो लेकर अटैची उतर गई। ऐसी घटनाएं घट जाती हैं। अच्छा मैं ताली बजाने के लिए आपको क्यों कह रहा हूँ मालूम है? फूल हो तो डाली भी भली लगती है, फूल हो
तो डाली भी भली लगती है, और सूरत अच्छी हो तो काली भी भली लगती है। फूल हो तो डाली भी भली लगती है, सूरत अच्छी हो तो काली भी भली लगती है। बोल तो अच्छे लगते हैं हर भाषा के, मगर हिंदी में हो तो गाली भी भली लगती है। आनंद लीजिए, मजा लेते रहिए, जहां आनंद आ जाए। प्यार ही अलग था। पहले के लोग कैसा प्यार करते थे, हर फैसला होता नहीं सिक्का उछाल के। अपने जमाने की बात याद करिए, हर फैसला होता नहीं सिक्का उछाल के, ये दिल का मामला है जरा देख भाल के। हम लोग आजकल के मजनू क्या समझेंगे कि हम पहले खत में कैसे लिख देते थे कलेजा निकाल के। ये पहले के जमाने का प्यार था। और आज के जमाने का प्यार कि चाह में है और कोई, बाह में है और कोई। मजा लीजिएगा, समझ में आ जाए। आज का प्यार कि चाह में है, सरोज मैडम, ज्यादा कर्जा लेने पर ना ऐसे कौन आता है सबका। चाह में है और कोई, बाह में है और कोई, राह वाली को भी मुस्कान दे के चल दिए। बाह में है और कोई, चाह में है और कोई, राह वाली को भी मुस्कान दे के चल दिए। एक से लड़ाई नैन, दूसरी के बने फैन, तीसरी को शादी की जुबान दे के चल दिए। ताली अगली बात पर बजेगी साहब। आजकल के मजनू को खुद ही पता नहीं है, आजकल के मजनू को खुद ही पता नहीं है, कहां कहां प्यार के निशान दे के चल दिए। आजकल के मजनू को खुद ही पता नहीं है, कहां कहां प्यार के निशान दे के चल दिए। और जिस लिफाफे में प्रेम पत्र दिया करते थे, उस लिफाफे में कन्यादान दे के चल दिए।